कमी वयाच्या लोकांना हे प्रॉब्लेम्स आलेलेच नसतात. माझ्याकडे येताना लोक काठी घेऊन किंवा लंगडत येतात. ह्याच्यावरचे व्यायाम केल्यानंतर न लंगडता चालू शकतात. याला ट्विस्टर प्लेट्स असं म्हटलं जातं. ही वस्तू आहे, ह्याला दोन दोन प्लेट्स आहेत या एकमेकावरती फ्रीली फिरणाऱ्या. तर आजही लोक साधारण एवढ्या एकाच त्याच्याकरता ते वापरतात, पण ह्याचा उपयोग खरा खूप जास्त आहे असं माझ्या लक्षात आलं जेव्हा आपण 2 प्लेट्स एका वेळी वापरतो. त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की हे 2 जे जॉईंट्स आहेत, म्हणजे वरच्या हाडाचे, पायातल्या वरच्या हाडाचे जिथे बॉल अँड जॉईंट म्हणतात ज्या सांध्याला, तशा प्रकारचे हे जॉईंट्स आहेत. ही जी मुवमेंट आहे याच्यामध्ये तो बॉल जॉईंट आपला वेगळ्या प्रकारे हलतोय. आता कमी वयाच्या लोकांना हे प्रॉब्लेम्स आलेलेच नसतात, त्यामुळे त्यांना काही याचा उपयोग काय हे कळणं जरा कठीण आहे. परंतु एक AVM या नावाने ओळखला जाणारा ऑर्थोपेडिक डॉक्टर लोकांच्या पुस्तकातला एक रोग आहे, त्याला अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस असं म्हणतात. म्हणजे ह्या जॉईंटला जो रक्तपुरवठा होतो तो कालांतराने कमी होऊन त्या जॉईंटमध्ये स्टिफनेस येतो, आणि तो स्टिफनेस आल्यानंतर कुठलीही हालचाल अतिशय कठीण होते. म्हणजे खाली बसणं, उठणं किंवा सायकलिंग करणं किंवा काही करणं हे पेनफुल होतं. तर माझ्या असं लक्षात आलं, माझ्याकडे येताना लोक काठी घेऊन किंवा लंगडत येतात, आणि ह्याच्यावरचे व्यायाम केल्यानंतर न लंगडता चालू शकतात. इतका हा व्यायाम परिणामकारक आहे. ही खूप वेगळीच काहीतरी हालचाल आहे असं तुमच्या लक्षात येईल की कमरेचं जॉईंट इतक्या सहजपणे, एकदम पूर्ण त्याची जेवढं काय आहे फिरण्याची क्षमता असेल तेवढा अतिशय सहजपणे फिरवता येतो. आणि यातून मिळणाऱ्या व्यायाम आणि मिळणारा रिलीफ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा असा अतिशय उपयुक्त, तसं म्हटलं तर सोपा असा व्यायाम आहे, आणि बरेच लोकांना प्रत्यक्ष यातून फायदा झालेला आहे. तेव्हा ज्या कोणाला अशा प्रकारचे त्रास असतील, आणि खरं सांगायचं तर नसतील तरी सुद्धा त्याने हे व्यायाम जरूर करावे, जेणेकरून लवचिकपणा कायम टिकण्याकरता याचा उपयोग होतो. आणि एक छोटीशी व्याख्या आहे, लवचिकपणा कमी होणं म्हणजेच म्हातारपण. म्हातारा होतो माणूस म्हणजे त्याचा लवचिकपणा कमी होतो,